नमस्कार. झिरो आवर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात दिवसभरातील सगळ्याच राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोतच. त्याशिवाय राजकीय प्रचार सभांमधला धुरळा कसा उडतोय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र सुरुवातीला दोन बातम्या, त्याही झिरो आवर स्पेशल बातम्या. आता आम्ही त्या बातम्यांना झिरो आवर स्पेशल का म्हणतोय तर त्यामागे आहे एक रिसर्च आणि त्याचं विश्लेषण एबीपी माझाच्या टीमनं केलंय आणि तेच विश्लेषण आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्तरावरती आहे हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. म्हणतात ना, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हेच वारंवार महाराष्ट्रात घडताना देखील दिसतंय. कुठे पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून तर कुठे राजकीय भविष्य टिकवण्यासाठी म्हणून. नेत्यांनी पक्षांतराच नाही केली तर राजकीय घरं दुभंगली. एका ताटात खाणारे भाऊ पक्के वैरी बनले. घर एकच राहिलं, दारांनी मात्र दिशा बदलली. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या राज्यामध्ये राजकीय कुटुंबांची स्थिती पाहिली तर बायको एका पक्षात, नवरा दुसऱ्या पक्षात. कुठे मुलगा एका पक्षात तर बाप दुसऱ्याच पक्षात, तर कुठे मुलगी एका पक्षात तर बाप दुसऱ्या पक्षात. याच राजकीय तडजोडीवर होता आपला पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो आवर मध्ये एबीपी माझानं आज प्रश्न विचारलाय, सध्याच्या राजकारणात काय महत्वाचं आहे. दोन पर्याय तुमच्या समोर, राजकीय महत्वाकांक्षा की परिवाराची एकजूट. तर एकंदरीतच पहिला प्रश्न पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे एबीपी माझाच्या रिसर्च रिपोर्टची. कोणकोणत्या राजकीय कुटुंबांमध्ये सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षामुळे कटुता निर्माण झालेली आहे. ही कटुता इतकी वाढली आहे की काही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसतील की नाही यावरही शंका निर्माण झाली आहे. पाहूयात यातलीच काही उदाहरणं आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. मीडिया सेंटरवरती आपण पाहतोय बारामतीची जी यावर्षी होणारी लढत आहे ती नणंद विरोधात भावजाय अशा प्रकारची असेल. यामध्ये पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब पाहायला मिळतंय. एकंदरीत पाहायला गेलं तर बहीण विरुद्ध भाऊ म्हणजे अजितदादा विरुद्ध सुप्रियाताई सुळे. तर दुसरीकडे काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच काय तर शरद पवार विरुद्ध अजित पवार. त्यानंतर काका विरुद्ध पुतण्या हा सामना या ठिकाणी आणखी रंगलेला आपल्याला थेट बारामतीमध्ये पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आणखी एक लक्ष जे आहे ते सगळ्यांना देण्याची वेळ आलेली ती म्हणजे जळगावकडे. त्यासाठीचं कारण असं आहे की खडसेंची सून विरुद्ध मुलगी असा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे वडील विरुद्ध मुलगा अशा प्रकारचा सगळ्यात मोठा सामना गजानन कीर्तीकर आणि कीर्तीकर कुटुंबातला असेल. त्यानंतर धाराशिवमध्ये तर थेट दीर विरुद्ध भावजाय अशा प्रकारची मोठी लढत असेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून त्यांचे वहिनी आणि नंतर दीर एकमेकांसमोर असतील. त्यानंतर जळगावमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या हा सामना देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहे. तर तिकडे जळगावमध्ये बहीण विरुद्ध भाऊ अशा प्रकारचा देखील सर्वाधिक मोठा सामना सगळ्यांना पाहायला मिळेल. तर तिकडे सोलापुरात देखील भाऊ विरुद्ध भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. वडिलांना मात्र काय करावं हे सुचेना झालंय. अहमदनगरमध्ये सासरे विरुद्ध जावई असाही एक वेगळ्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बरं, जी घराणी आपण पाहिली ती कधी काळी एकसंध होती. प्रत्येक कुटुंबातले नेते घराण्याचं प्रतिनिधित्व करत होते. आताही ते आपल्या घराण्याचं प्रतिनिधित्व करतायत, मात्र त्यांच्या खांद्यावरचे झेंडे मात्र बदललेत. पण अशा राजकीय घराण्यांना पंतप्रधान मोदींनी सध्याच्या लोकसभा प्रचारामध्ये टार्गेट केलेलं आहे. कसं पाहूया. साथियों, परिवारवादी पार्टियां, परिवारवाद में डूबे लोग केवल देश को लूटने के लिए राजनीति में आए हैं. ये लोग कभी देश का किसी राज्य का भला नहीं कर सकते. आप
परिवारवादियों का पूरा इतिहास उठाकर देख लीजिए। देश में जितने भी बड़े घोटाले हुए हैं, उनके पीछे कोई न कोई परिवारवादी पार्टी ही मिलेगी। तर राजकीय सभेमधलं मोदींचं वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की मग आता मोदींसोबत असलेल्या राजकीय घराण्यांमधील नेत्यांचं काय? त्याला घराणेशाही नाही म्हणत का? तर यावरही खुद्द मोदींनीच उत्तर दिलं, तेही थेट संसदेमध्ये। फेब्रुवारी महिन्यामध्ये मोदींनी घराणेशाहीची काय व्याख्या केलेली आहे ती आता आपण झिरो अवरमध्ये पाहणार आहोत। हम किस परिवारवाद की चर्चा करते हैं? अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं, उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है। हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है, जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है, जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं, वो परिवारवाद है। न राजनाथ जी की कोई पॉलिटिकल पार्टी है, न अमित शाह की कोई पॉलिटिकल पार्टी है। और इसलिए जहां एक परिवार को पार्टियां लिखी जाती हैं, वो लोकतंत्र में उचित नहीं है। सवाल यह है कि परिवार ही पार्टियां चलाती है। पक्का है कि ये अध्यक्ष नहीं होगा तो उसका बेटा होगा, ये नहीं होगा तो उसका बेटा होगा। ये लोकतंत्र का खतरा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।